धकाधकीच्या जीवनशैलीत महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असताना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग महिलांसाठी मोठा धोका ठरत आहे. या जीवघेण्या आजाराला वेळीच रोखण्यासाठी नंदुरबार येथील युवती गार्गी बाबासाहेब राजपूत हिने स्वतः नंदुरबार तालुक्यातील राकासवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात HPV लस घेऊन समाजासमोर एक आदर्श ठेवलाय. तसेच नंदुरबार शहरातील व जिल्ह्यातील इतर युवतींनीही आरोग्याप्रती जागरूक राहून ही लस घ्यावी असे आवाहन तिने केले आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा प्रामुख्याने ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस HPV मुळे होतो. जागतिक स्तरावर महिलांच्या मृत्यूचे हे एक प्रमुख कारण आहे. मात्र योग्य वयात HPV लस घेतल्यास या कर्करोगाचा धोका जवळपास 90% कमी होऊ शकतो. गार्गी सदाशिव राजपूत हिने स्वतः पुढाकार घेत ही लस टोचून घेतली आणि या आजाराबाबत असलेली भीती किंवा संकोच दूर करण्याचा प्रयत्न केला. लस घेतल्यानंतर गार्गी बाबासाहेब राजपूत म्हणाली की आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. विशेषतः युवतींनी भविष्यातील गंभीर आजारांपासून वाचण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. HPV लस सुरक्षित असून ती घेण्याबाबत कोणताही संकोच बाळगू नये. पालकांनीही आपल्या मुलींच्या लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, जेणेकरून एक सुरक्षित आणि निरोगी पिढी घडवता येईल. गार्गी बाबासाहेब राजपूत हिच्या या कृतीचे आणि आवाहनाचे शहरात कौतुक होत असून तिच्या या पुढाकारामुळे आरोग्य जनजागृती मोहिमेला मोठी चालना मिळणार आहे. यावेळी रकासवाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय विंचुरकर, डॉक्टर उर्वशी वडवी, डॉक्टर प्रकाश पवार तसेच प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी इंदिरा राजपूत, गीता वसावे, मनीषा बोदडे, जयश्री वसावे, अनुष्का नाईक, सुहासिनी वडवी उपस्थित होते. गार्गी सदाशिव राजपूत आहे. मी आज दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र राकासवाडा तालुका जिल्हा नंदुरबार येथे HPVची लस घेतली आहे. या लसीकरणाने मला कोणताही प्रकारचा त्रास झाला नाही. उलट मुलींना व स्त्रियांना गर्भाशय मुखाचा कर्करोग म्हणजेच कॅन्सर होण्यापासून वाचविते. 116 देशात 50 कोटी महिलांनी व स्त्रियांनी ही लस घेतली आहे. ज्या मुलींचे वय 14 वर्ष पूर्ण व 15 वर्ष अपूर्ण असतील त्यांनी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही HPVची लस नक्कीच घ्यावी. धन्यवाद.